जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी विषय मराठी चांदोबाच्या देशात ही सुंदर कविता। चांदोबा तुमच्या सर्वांचा आवडता लाडका चांदोमामा। या कवितेची अध्ययन निष्पत्ती आहे याप्रमाणे। चला तर पाहूयात मग चांदोबाच्या देशात ही कविता। मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पान नंबर 72 आणि 73 वर चांदोबाच्या देशात ही सुंदर कविता आहे। आज आपण ही कविता पाहणार आहोत। कवितेचं वाचन, त्यानंतर कविता गायन आणि त्यावर आधारित स्वाध्याय म्हणजेच वर्गकार्य हे सुद्धा आपण पाहणार आहोत। चांदोबाच्या देशात अगदी सोपी कविता आहे। मी कवितेचं वाचन करणार आहे। ऐकूनच तुमच्या लक्षात येईल की मुलांना चांदोबाच्या देशात जाऊन काय काय धमाल करायची आहे। नीट काळजीपूर्वक ऐका। झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चमचम चांदण्यांशी लपाछपी खेळू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेवू, चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जरा जवळून पाहू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू। मुलांनो, अशा प्रकारे आपण ही कविता पाहिली। आता या कवितेचं मी गायन करणार आहे। नीट काळजीपूर्वक कवितेची चाल ऐका आणि लक्षात ठेवा, कवितानंतर तुम्हाला पाठ सुद्धा करायची आहे, बरोबर की नाही? झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू, झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धपकन पडू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चम चम चांदण्याशी लपाछपी खेळू, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चम चम चांदण्याशी लपाछपी खेळू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेवू, पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू, चांदण्यांच्या पंक्तीला पोटभर जेवू, चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू, चांदोबाशी गोडीनं खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, चालून चालून दुखतील पाय, चांदोबा बोलेल मला दमलास काय, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जरा जवळून पाहू, बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ, आकाश गंगा जरा जवळून पाहू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू, चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू, आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू। मुलांनो, अशा प्रकारे आपण ही कविता पाहिली। ही कविता तुम्ही अशा चालीसह पाठ करायची आहे। आता आपण या कवितेवर आधारित वर्गकार्य पाहूयात। कविता चालीवर म्हण। मुलांनो, अशा चालीवर कविता पाठ करा आणि 2 वेळा म्हणा। आकाशात गेल्यानंतर मूल काय काय करणार आहे ते सांग। आकाशात गेल्यानंतर मूल ढगांच्या गादीवर लोळणार आहे, चांदण्यांशी लपाछपी खेळणार आहे, चांदोबाच्या पंक्तीला जेवणार आहे, चांदोबाला घरातल्या गमती सांगणार आहे।
चांदोबा मुलाशी काय काय बोलणार आहे? चांदोबा मुलाला दमलास काय असे विचारणार आहे व मुलाला माझ्या पाठीवर बस, आपण फिरायला जाऊ आणि आकाशगंगा जवळून पाहू असे म्हणणार आहे. तक्त्यात सुचवल्याप्रमाणे शब्द लिही. मुलांनो, हा तक्ता तुमच्या समोर आहे. या तक्त्यामध्ये कवितेतील काही शब्द दिले आहेत, मूळ शब्द आणि त्यापासून तयार झालेले शब्द. नीट काळजीपूर्वक पहा आणि समजून घ्या. झाड, झाडावर. आकाश, आकाशात. ढग, ढगांवर. घडी, घडीभर. चांदोबा, चांदोबाशी. पंगत, पंक्तीला. पोट, पोटभर. घर, घरातल्या. मुलांनो, याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा काही शब्द लिहून काढायचे आहेत. माझे शब्द या ठिकाणी. त्या शब्दांचे मूळ शब्द आणि त्यापासून तयार झालेले शब्द नीट काळजीपूर्वक तुम्ही वहीमध्ये आणि तुमच्या पुस्तकात सुद्धा पूर्ण करायचे आहेत. शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिही. बसू, हसू. चढू, उडू. लोळू, खेळू. धावू, जेवू. बोलू, चालू. पाय, काय. जाऊ, पाहू. एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांगा. मागे मागे. खूप खूप. चालून चालून. चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला मिळाले तर तू काय काय करशील ते सांग. मुलांनो, चांदोबाच्या पाठीवर बसून तुम्हाला फिरायला मिळालं तर तुम्ही काय काय करणार याविषयी तुमच्या आईबाबांशी, मित्रमैत्रिणींशी आणि शिक्षकांशी अवश्य गप्पा मारा. आपण भेटूया पुढच्या पाठाला. पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.